खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जातोय की आपली राज्य करण्याची भूमिका ही समतोल आहे. मुंबईनं या देशाला सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला. आजही केंद्र सरकारच्या तिजोरीतला मोठा वाटा हा मुंबईकडून जातो, महाराष्ट्राकडून जातो. अनेक गरीब राज्यांचं पोट हे मुंबईमुळे भरलं जातं. अशा वेळेला मुंबईसाठी अनेक प्रकल्प आज अर्धवट अवस्थेत आहेत किंवा त्या प्रकल्पांना केंद्राच्या मदतीची गरज आहे. त्या संदर्भात या अर्थसंकल्पात आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही रिसर काही पत्र पाठवलेली आहे आणि मला खात्री आहे की सरकार जरी बदललं असलं तरीही आम्ही जी काही कामं सुचवली आहेत त्या संदर्भात प्रधानमंत्री विचार करतील, अर्थमंत्री विचार करतील. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहे की देश कसा लुटला जातो. देश लुटला जातो हे मी काय आता नावं घेत नाही. त्या लुटीच्या पैशामध्ये मुंबईचाही पैसा आहे. तर मी मगाशी म्हणालो की देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल हा मुंबईतून दिला जातो. त्याच्यामुळे भरपाई होणं गरजेचं आहे. अनेक प्रकल्प मुंबईच्या बाहेर गेले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर सारखे प्रकल्प अहमदाबादला गेले. अनेक मोठे उद्योग जे लाखोंचे रोजगार देणार होते ते गुजरातला नेण्यात आले. जर या प्रकल्पानं या बजेटनं काही भरपाई केली तर आम्ही केंद्र सरकारचे आभारी राहू. हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे. हे बजेट बीजेपीचं नसून जनतेचं आहे, हे लक्षात घ्या. अनिल परब यांच्या कार्यालयावरती कारवाई झाली, त्यांना नोटीस देण्यात आली. काल त्याच्यानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. तर असे राडे यापुढे होतील. तुम्ही जर खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करणार असाल तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत, राडे करून. हे लक्षात घ्या. अनिल परब यांच्या ज्या कार्यालयावर काल हातोडा मारण्यात आला, मुळात ते त्यांचं कार्यालय नव्हते, म्हाडाने स्पष्ट केलं. तरी भारतीय जनता पक्षाचा एक मुलुंडचा पोपटलाल बरं का, हा वारंवार कधी अनिल परब, कधी संजय राऊत, कधी किशोरी पेडणेकर, ही ज्या बदनामीच्या मोहिमा सुरू आहेत त्या आम्ही थांबवू. आता तुमच्यात हिंमत असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत उद्योगपतीनं या देशाला खड्ड्यात घातलं आर्थिकदृष्ट्या, त्याच्यावर बोला ना. ती सरळ सरळ केस मनी लॉन्ड्रिंगची आहे. शेल कंपन्या शेकडो सिंगापूर, मॉरिशसला लावून जे काही या देशामधली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, त्याच्यावरती पोपटलाल का बोलत नाहीत? का भुसका बसल्या तोंडाला यांच्या? आणि म्हाडामध्ये इकडे तिकडे पण काल राडा झाला. त्या राड्याचं मी स्वागत करतो आणि शिवसैनिक यापुढे अशा प्रकारचे राडे करतील. कारण तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार असाल, खोट्या कारवाया करणार असाल तर कायदेशीर मार्गानं आणि इतर मार्गानं आम्ही लढत राहू. मी स्वतः किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि भविष्यात त्यांना जे आरोप केलेले आहेत आमच्यावर खोटे, त्याची उत्तरं कोर्टात द्यावी लागतील, त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि यापुढे प्रत्येक खोट्या आरोपाला आम्ही कोर्टामध्ये त्या संदर्भात जाऊ आणि कोर्टाकडून त्या संदर्भात न्याय मागण्याचा प्रयत्न करू. आज आतापर्यंत त्यांनी असं म्हटलंय की कोणी किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतला घोटाळा बाहेर काढण्यात अरे हलकट माणूस आहे. सुरेश खाडेंची भेट घेणारे कामगार नाही, आधी ते हिडनबर्ग रिसर्चचा जे प्रमुख लोक आहेत ना त्यांची भेट घ्या. हा देश आर्थिकदृष्ट्या संकटात गेला आहे ना. LIC लुटली, गरिबांचे पैसे लुटले, स्टेट बँकेत पेन्शनरचे पैसे आहेत ते लुटण्यात आलेले आहेत. आम्ही तिकीट काढून देतो, अमेरिकेत जा आणि त्यांना भेटा आणि माहिती घेऊन आणि बोला. इथे आहे मत. या पोपटजाळची पोपटपंची बंद करू आम्ही आता. बाद झाला आता. बांधकाम आहे.
आम्ही त्यांची सुद्धा पाहणी करायला शिवसैनिक घेऊन जाणार आहोत. मात्र नितेश राणे असं म्हणतायत की अनिल परब अभी जाकी मातोश्री अभी बाकी आहे. ठीक आहे. सर, ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली, त्यानंतर निवडणुकीच्या संदर्भात 30 तारखेला निर्णय अशी अपेक्षा होती आणि दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे आमच्याकडे महाशक्ती आहे, त्यामुळे निर्णय आमच्या बाजूला झाला. काय वाटतं? तुमचा देण्यात आलेला आहे आयोगाच्या त्या प्रतिज्ञापत्रामध्ये की तुम्ही धमक्या दिल्या. त्याच्यावरती काल मी बोललो, धमक्या दिल्या नाही दिल्या ह्याच्यावरती काल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे गुवाहाटीला पोचलेच होते ना आधी, त्यानंतर बोललोय मी. एवढे डरपोक आहेत का हे लोक? मग त्यांनी स्पष्ट करावं की माझ्या धमक्याला घाबरून पळून गेलो. उगाच वाघासारखी छाती काढून चालू नका. दिल्लीने भरलेली हवा आहे तुमच्या छातीमध्ये, सगळे पंक्चर टायर आहे ते. जर माझ्या धमक्याला घाबरून पळून गेले असतील, आता तर प्रत्येकाच्या मागे पुढे 4-4 पोलीसच्या गाड्या आहेत. डरपोक लोक आहेत ते सगळे. यांच्यात काय दम आहे? हे पळपुटे आहेत. आणि मी जेव्हा हे बोललो त्याचा अर्थ समजून घ्या की आपण जेव्हा परत याल महाराष्ट्रात तेव्हा तुमच्यातला आत्मा मेलेला असेल. जिवंत प्रेतासारखे तुम्ही परत या. जिवंत असाल पण तुमची प्रेतच असते. याचा काय अर्थ आहे? हे आपण बोलतो ना, आत्मा मेला एखाद्याचा, म्हणजे तत्व नीतिमत्ता मरून गेली तुमच्या जीवनातली. ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? मी बरोबर आहे आणि मी माझ्या मताशी ठाम आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कधी येऊ शकतो? 10 तारखेला आम्ही कोणताही निवडणूक आयोगाचा कोणताही निकाल स्वीकारायला आमच्या हिमतीनं तयार आहोत. तुम्हाला वाटतं सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा निकाल येईल? फार मोठं षडयंत्र हे या देशात सुरू आहे, महाराष्ट्राविरुद्ध आणि शिवसेनेविरुद्ध. आणि त्या षडयंत्राचा पर्दाफाश आम्ही लवकरच करू. आधी शिवसेना खतम करायची, मग महाराष्ट्राचे तुकडे करायचे, मग मुंबई वेगळी करायची. अशा प्रकारचे कारस्थान या दिल्लीमध्ये बसून काही लोक करतायत, पण ते यशस्वी होणार नाही. सर, पिंपरी आणि कसबा पोटनिवडणूक लागलेली आहे चिंचवडची, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला बिघाडी काय पाहायला मिळते का? किंवा महाविकास आघाडी अजिबात काही ठरत नाही? नाही बघा, ठरेल सगळेच इच्छुक आहेत, सगळे आहे, असू शकतं. आणि कारण याच्यावर सर, काँग्रेसच्या एका नेत्यांनी आरोप केला की जगताप हे अंथरुणावर असताना, आजारी असताना कट रचना झालेला आहे. संपूर्ण भाजपनं निवडणुकीची तयारी केली, ते मृत्यूशय्येवर. नाही, मी याच्यावरती आता बोलणार नाही. मला त्याच्याविषयी काही फार माहिती नाही. पण नक्कीच चिंचवड असेल किंवा कसबा असेल, या निवडणुका महाविकास आघाडीत आम्ही एकत्र येण्यापूर्वी वेगळ्या वेगळ्या पक्षांनी लढवल्यात. आमच्या गटातल्या प्रत्येकाला वाटतं की आम्ही लढावी, पण त्याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतला जाईल.